कराडमध्ये मॅटर झाल्या पळून जाताय की गावाला आणि काय म्हणताय बोलवू का माझ्या मोठ्या भावाला? आमच्या नजरात नजर घालायची लायकी नाही तुमची आणि आम्हाला बरबाद करायची स्वप्न बघता का? उठा उठा झोपेतून उठा. अगं बाई, दुसऱ्यांची लायकी काढण्यापेक्षा तू स्वतःची लायकी बघ ना. कशी व्हिडिओ बनवून राहिली. एक मुलगी आहेस ना, दुसऱ्यांच्या लायकी कशाला काढती? मुलींनी कसे छान व्हिडिओ बनव. हे काय आहे, चला चला उठा उठा लायकी नाही तुमची, असं कोणी व्हिडिओ बनवतं का? तुझी लायकी बघ कशी आहे. याच्यावरूनच सगळ्यांना कळत असेल तुझी काय लायकी आहे. काय म्हटली? आमच्या नजरेत नजर घालायची लायकी नाही तुमची. आता तू अशी इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकशील तर लोक तुझ्या नजरेत नजर घालायची लायकी नाही म्हणजे काय? नक्कीच तुझ्या नजरेत नजर घालणार, पण घालणारे म्हणते ना रे सी हिच्या नजरेत नजर काय घालायची? हिची लायकी नाही आपण तिच्याकडे पाहण्याची सुद्धा, माहिती आहे ना. त्यामुळे असे काही व्हिडिओ टाकू नको जे चला चला उठा उठा. कशी आहे तुझी भाषा बघ ना जरा. एक मुलीला शोभणार अशी भाषा टाक ना. तुझे व्हिडिओ पाहून तर मला बेकार वाटून राहिले. आमच्या नजरेत नजर घालायची लायकी नाही तुमची. तू कुणाच्या लायक्या काढती पाय ना जरा. ताई, तुला बरबाद आम्ही कशाला करणार? तुझे व्हिडिओ पाहणार नक्की बरबाद होईल. किती पण कॉपी कर माझी भुलटे, तू माझ्यासारखी दिसू शकती पण कधी बनू नाही शकत. काय म्हणते तू? माझ्यासारखं कोणी बनवण्याचा प्रयत्न कर. भुरटे भुरटे काय भुरटे? अगं बाई, देवाने एवढे सगळ्याला एवढे सुंदर रूप दिले, तुझ्यासारखं कोण बनायला जाईल? आणि कशासाठी बनायचे? भुरटे भुरटे दुसरे नाही. तू किती भुरट्यावानी दिसतेस पाय ना जरा. स्वतःला कधी आरशामध्ये पाहिलंस का? तुला पाहून तर मला भुरटी नाही, पूर्णपणे तू भुरटी वाटतीस एकदम. सारखं ना कोणी बनू शकतं ना दिसू शकतं. कशाला दिसायचं? देवाने एवढं सुंदर रूप दिले सगळ्यांना. तुझ्यासारखं कोण बनेल ग? भुरटी तू आहेस. बघ स्वतःला जरा आरशामध्ये, एकदम भुरट्यावानी दिसते. तुला पाहून तर मला तसंच वाटते. आणि दुसरे कशाला तुझ्यासारखे बनायला जाते? जरूरत काय? आणि तुझ्यासारखे जर बनायला गेलं ना कोणी तर त्याच्या घरातले त्या जुत्याने असं मारते, चप्पलनी बुट्याने म्हणते. काय भाषा आहे म्हणते ना. दुसऱ्यांना कशाला हे करतेस ग? चला मी आता तुम्हाला पुढच्याच व्हिडिओ दाखवते. ताई त्याच्यामध्ये काय म्हणतात नक्की पहा. दुसरं कोणासोबत जाशील तर धोका खाशील, माझ्यासोबत चल विमलची पुडी खाशील. ही ताई काय म्हणते ऐकलं ना? दुसऱ्याच्या मागं जाशील तर धोका खाशील आणि माझ्या मागे येशील तर काय? विमलची पुडी. काय सांगितलं? विमलची पुडी. काही चांगलं सांगितलं असतं खायला तर ठीक होतं. ताईने काय तर विमलची पुडी खायला माझ्या मागं या. असं कोणी वेडं पण येईल का? वेडं सुद्धा लांब पळत. हा, ज्यांना खूपच तलप आहे विमलची पुडी खायची तर ते नक्कीच ताईच्या मागं येईल. पण ताई तुझ्या मागं जर असं ते पुडी खाण्यासाठी आलं तर तुला चालेल का? कंट्रोल. ताई, विमलची पुडी खायला तुझ्या मागं कोण येईल माहिती आहे ना? लेडीज तर विमल खात नाही, चुकून एखादी अर्धी खात असेल, पण जास्त करून विमल कोण खातात? जेंट्स. हेच मागं येतील. तुला चालणार नाहीये म्हणून असं नको टाकू परत. दुसऱ्यांच्या मागं जाशील तर धोका खाशील आणि माझ्या मागं येशील तर विमल खाशील. सिंगल रहने का शौक है मेरी जान, वरना आशिक तो हमारे गली गली में. काय म्हटली तू दीदी? काय सिंगल रहने का हमें शौक है वरना आशिक हमारे गली गली में. हे तर गाणं मला बोलता पण नाही येऊन राहिलं. जाऊ दे, तू बोलतीस, छान बोललीस, काय हरकत नाही. तुझे आई वडील पाहतात ना हे व्हिडिओ, त्यांना तर अवघड वाटत असं ना. हे आमची मुलगी काय म्हणते? सिंगल रहने का हमें शौक है आशिक हमारे गली गली में. गली गली में का गले गले में? हे मला पण काही कळलं नाहीये. अरे कौन भौंक रहा है ये बत्ता? कसे व्हिडिओ टाकतात ह्या मुली, असे व्हिडिओ टाकतात. मला बोलायचं नव्हतं यांच्याबद्दल, पण काय करणार, मी पण एक स्त्री आहे, दुसऱ्या स्त्रीबद्दल बोलू शकत नाही. पण ह्या मुली असे काहीतरी व्हिडिओ टाकतात म्हणून मी आता यांच्याबद्दल असं बोलायचं ठरवलंय आणि त्यामुळेच बोलले. चला असंच भेटूया आपण नवीन नवीन व्हिडिओमध्ये.